मनसे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींमधील वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये। मनसे पदाधिकारी कर्णबाळा दुनबळे यांच्या अटकेची मागणी मिटकरींनी लावून धरली आहे। तर दुनबळे यांनी पुन्हा एकदा मिटकरींवर जोरदार टीका केलेली आहे। पाहूयात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? नुकतंच राज ठाकरेंनी पुण्यातील पूरस्थितीवरून अजित पवारांवर ही खोचक टीका केली होती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राज ठाकरेंच्या या टीकेनंतर अमोल मिटकरींनी जोरदार पलटवार केला होता। तसंच राज ठाकरेंना सुपारी बाजाची उपमा दिली होती। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। अमोल मिटकरींच्या या टीकेनंतर मनसे आणि मिटकरींमध्ये राजकीय वादाला तोंड फुटलंय। मनसेनं मिटकरींविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। नुकताच अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसैनिकांनी मिटकरींच्या वाहनांची तोडफोड केली होती। मनसेच्या आंदोलनानंतर एका मनसैनिकाचा मृत्यू झाला होता, त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र हा वाद थांबण्याचं नाव घेत नाही। एकीकडे आंदोलक मनसैनिकाचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे अमोल मिटकरी आणि कर्णबाळ दुनबळेंमध्ये वादाचा नवा अंक रंगलाय। दुनबळेंच्या चिथावणीमुळे आपल्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप मिटकरींनी केलाय। तसंच या प्रकरणी दुनबळेंच्या अटकेच्या मागणीसाठी अकोल्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात आमदार अमोल मिटकरींनी मुलीसह ठिय्या आंदोलन केलं। तसंच मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेली अकोल्याची। आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी, पण हा आला आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण। म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं, एलसीबींनी का सोडलं, आरजे हॉटेलला कोण्या पोलिसांची गळाभेट झाली, पोलीस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या। दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी चालू आहे? न्याय मागण्यासाठी। माझी मुलगी भारताचं संविधान न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही। मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे, त्यांनी सुद्धा विचारपूस करणं मला म्हणजे मी हदवल म्हणून नाही म्हणत, पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं। कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो, सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो, अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणारे नपुंसक हरामखोर गुंडे ज्यावेळेस लावारीस सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे होती, पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही। एकीकडे मिटकरींनी दुनबळेंच्या अटकेची मागणी लावून धरली आहे, तर दुसरीकडे दुनबळेंनी अमोल मिटकरींवर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवलाय। एवढा वेळ नाहीये त्याला काय बरळायचं बोलू नये, ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालंय, आम्ही हे कालपासून बोलतोय, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची? तो फालतू माणूस आहे। खरं तर राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राज ठाकरेंनी अजित पवारांना टार्गेट केलं होतं। पुण्यातील पूर ओसरल्यावर राज ठाकरेंनी पाहणी केली, त्यानंतरही राज ठाकरेंनी अजित पवारांवर मार्मिक भाष्य केलं आणि वादाची ठिणगी पडली। आता या वादाला नवं वळण लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।